चित्ते नायास त्याचा पांडुरंगदास असे भक्ताची घरी काम न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हास बंधू असे भक्ताची घरी काम न सांगता करी तुका मने भावे देवा सत्ता राबवावी असे भक्ताची घरी काम न सांगता करी विठ्ठला विठ्ठला चित्ते नायास त्याचा पांडुरंगदास असे भक्ताची घरी काम न सांगता करी समचरण सर्वजम सांद्रणीला भूताभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानायुक्तं श्रीरामनामं शरणं नमामि तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुख्यास्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिजे परब्रह्म स्वरूपम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मरीकराय ओम नमो शिवाय ओम नमो जातवेद प्रतिपाद्या जे सुसंवेदात्मरूपा
देवा तुझी गणेश सकलात्मती प्रकाश मनी निवृत्ती दासोधारी तुझी दयांचे केले स्मरण होय सकल विधींचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्य कृते रागवे ख्याती केली शाश करे सागरी तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी नळी रक्षणे निर्जीव कागदासी महाराजा हा जन्मला मृत्यू लोकी तुझी उपमाना लोकी भव सिंधुशी बांधला शे तुझे अनाथा जना कारणी तुका बासला मानवी वेशधारी तरी हालिला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरि व्यापक सर्व जीवात का तुझी तो हा परब्रह्म ठेवा जया तुझिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाणा प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ते दिव्य लोकाशी विठला चित्ती नायास त्याचा पांडुरंगदास असे भक्ताची घरी कामन सांगता करी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या आज चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्याकरिता कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग एका महान साधूचा आहे. अत्यंतिक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या संतांनी या वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावरती ठेवली ऐका आणि या वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावरती ठेवून ज्या संतांनी खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला अशी कडकडीत वैराग्याचं प्रतिपादन करणार आहे. वारकरी संप्रदायाचा कळस झालेले सध्या वैकुंठाला गेलेले देवचे सुप्रसिद्ध साधू भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा असणारा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु अरे देवमान्य संतमान्य जगमान्य जगगुरु असणारे साधकांचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापुरीचे निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि माऊलींनाही प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आपण आजच्या भगवत चिंतनासाठी निवडला. सर्वांनी भजन करा. अभंग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा असून खरं तर या ठिकाणी या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की माझे देवचे मालक म्हणतात ज्यांच्या चित्तामध्ये तिळा इतकाही स्वार्थ नाही ज्याचा परमार्थ या ठिकाणी निष्पाप आहे परमार्थ ज्याचा या ठिकाणी निस्वार्थ आहे. मग असा जर कोणी भक्त असेल तर मग महाराज म्हणतात त्या भक्ताचा विश्वाचा मालक दास होतो म्हणजे नोकर होतो. म्हणून महाराज म्हणले चित्ते नायास त्याचा पांडुरंग दास त्या भक्ताचा दास होतो आणि तो भगवान परमात्मा कोठे राहतो असे भक्ताची घरी त्या भक्ताच्या घरी राहतोय महाराज. आणि त्या भक्ताच्या घरी राहून काय करतो तर त्या भक्ताच्या घरची असणारी जी काही सर्व काम आहे तो देव न सांगता करतो काम न सांगता करी. महाराज म्हणतात त्या देवाचा आणि भक्ताचा जो काही संबंध आहे तो बंधुत्वाचा संबंध आहे आणि त्या ठिकाणी बंधुत्वाचा संबंध जोपासत असताना त्या ठिकाणी तो त्या भक्तासोबत हृदयाचं त्या ठिकाणी हृदयस्थ नातं ठेवतो. म्हणून महाराज म्हणजे अनाथाचा बंधू अंगी असे हाच बंधू. साधकांनी विचारलं म्हणजे महाराज जगाला नांदवणारा विश्व निर्माण करणारा जो भगवान परमात्मा तो त्या भक्ताच्या घरी राबतोय म्हणजे मग असं त्या भक्ताकडे काय हो तर माझे तुकोबाराय म्हणतात दादा त्या भक्ताचा त्या देवासंबंधी असणारा तो त्या योग्यतेचा भाव त्या देवाविषयी असणारं प्रेम आणि त्या प्रेम बाळामुळे त्या ठिकाणी तो असणारा देव त्या भक्ताच्या घरी राहतो. तुका म्हणे भावे देवा सत्ता रामावे. महाराज म्हणतात असा जगाला नांदवणारा भगवान परमात्मा भक्ताच्या घरी नांदतो केवळ त्या भक्ताकडे त्या योग्यतेचा असणारा भाव आणि भावाने त्या ठिकाणी देव जिंकला जातोय. महाराज व्यवहारातलं उदाहरण आहे
महाराज म्हणतात तुम्हाला या संसारामध्ये जर बायकोला जिंकायचं असेल ना महाराज, संसारामध्ये संसारिकाला जर बायको जिंकायची असेल तर त्याच्यासाठी पैसा लागतो. मदन महाराज सांगतो म्हणून ऐकायचं नाही. माऊली म्हणतात धनवंत पुरुषाशी श्री लवधव करी कैशी. मग संसारामध्ये पत्नी जिंकायची असेल तर पैसा लागतो. महाराज म्हणजे हा समाज जर जिंकायचा असेल तर त्याच्यासाठी कला लागते. समोरच्या शत्रूला जर जिंकायचं असेल तर त्याच्यासाठी कपट लागतं. असं महाराज म्हणजे विश्वाच्या मालकाला जर जिंकायचं असेल तर त्याच्यासाठी त्या योग्यतेचा भाव लागतो. महाराज म्हणजे देवा कारणे भाव तस्मा द्यावे न लागे फार अशी वित्त झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हातगाव ठेवला. शब्दार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न. खरं तर या ठिकाणी अभंगावरती काही आपल्याला चिंतन करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली ही पवित्र भूमी आहे. थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी आपल्या येवल्या तालुक्यामध्ये एक आदर्श असं असणारं हे श्री क्षेत्र नागडी गाव. आणि आज या ठिकाणी या गावामध्ये आपल्या गावचं अधिष्ठान ग्रामदैवत हनुमंतरायांच्या या ठिकाणी असणाऱ्या त्या मंदिराच्या वर्धापन सोहळ्याच्या या पर्व काळावर भगवंताच्या कृपेने थोर साधू संतांच्या आशीर्वादाने उपस्थित सर्व या ठिकाणी असणारी महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार सर्वांच्या योग्य अशा मार्गदर्शनाने, वयोवृद्धांच्या मार्गदर्शनाने, त्याचप्रमाणे असणाऱ्या या ठिकाणी समस्त सर्व भजनी मंडळ, टाळकरी मंडळी, माळकरी मंडळी, शेतकरी मंडळी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण नाम यज्ञ सोहळा. मला तरी वाटतं 3 तप पूर्ण झाली दादा. आता 4थ्या तपाकडे आपली वाटचाल सुरू झाली नाही का. 37वं वर्ष आहे आणि या ठिकाणी 37वं वर्ष आहे. आज सप्ताहाचा असणारा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाचं हे कीर्तनरूपी पुष्प भगवंताच्या चरणावरती समर्पित करण्याची या ठिकाणी ही जी संधी, हे जे भाग्य खरं तर समस्त आपल्या या ग्रामस्थ मंडळींनी, सर्व टाळकरी मंडळी, भजनी मंडळ, सप्ताह कमिटी सर्वांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. प्रथमतः सर्वांच्या चरणावरती दंडवत प्रणाम करतोय दादा. सप्ताहाचा 5वा दिवस आहे नाही का. गेल्या 4 दिवसापासून ज्ञानाने ओतप्रोत भरलेले अभ्यासू कीर्तनकार, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार या ठिकाणी येऊन कीर्तनाचे कार्यक्रम करून गेले. ते ज्ञानामृत आपण सर्वांनी या ठिकाणी श्रवण केलं. तसं वास्तविक जर पाहिलं तर त्यांच्या तुलनेमध्ये आपण बसत नाही महाराज. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या गावाने एवढं मोठं मन केलं, माझ्यासारख्या पामराला 5वा दिवस दिला. मी काय काही मोठा महाराज नाही दादा, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मग तुम्ही म्हणशाल महाराज नाही तर तू दरोडे खोरे काय. साधं सरळ परमार्थिक जीवन जगणारा मी शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. आनंद वाटलाय कडे या ठिकाणी आल्याच्या नंतर. आज तुमच्या मायबापांचं तुम्हाला दर्शन घडलं हे मी माझं भाग्य समजतो. खरोखर आज या ठिकाणी हरिकथेसाठी उपस्थित असणारे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे नाही का, की ज्यांचा आवाज तालुक्याचा नाही, जिल्ह्याच्या नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. असे आपल्या सर्वांच्या परिचित असणारे येवल्या तालुक्याचं वैभव आहे. उत्कृष्ट गायनाचार्य, आवाजाचे जादूगार, हरिभक्तीपरायण आमचं श्रद्धास्थान गुरूंच्या स्थानी असणारे उत्तमजी महाराज गायकवाड या ठिकाणी आज उपस्थित आहे. तसेच त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्यंतिक या ठिकाणी असणाऱ्या कमी वयामध्ये ज्यांनी परमार्थाचं टोक गाठलंय महाराज, आणि सात्विक बीज ज्यांनी त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये रोवलं, तो बीजांकुर आज या ठिकाणी फुललेला आहे. उद्धवजी महाराज उत्कृष्ट कीर्तनकार, त्यांचे असणारे वडील आमचं श्रद्धास्थान गुरूंच्या स्थानी असणारे उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्तीपरायण सोपानजी महाराज पवार काका आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे माझ्यासोबत असणारे, नेहमी मला साथसंगत करणारे, आमचं श्रद्धास्थान गुरूंच्या स्थानी असणारे आपल्या येवल्या तालुक्याचं वैभव
परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेबजी महाराज बोराडे पाटोदेकर महाराज उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावातलं भूषण, तालुक्याचं भूषण, संगीत विशारद ज्यांनी त्या ठिकाणी ती पदवी बहाल केली ते असणारे आमचे पंकज भाऊ असतील, त्याचप्रमाणे पराग भाऊ असतील, नाही का, सरांचं या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे, काकांचं या ठिकाणी मोठं योगदान आहे महाराज. सर्व या ठिकाणी आपल्या गावातलं असणारं भजनी मंडळ, बालगोपाल, आमचे विनेकरी महाराज सर्वच, नाही का. त्याचप्रमाणे परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तीपरायण आमचे सुधाकर भाऊ साताळकर आणि त्याचप्रमाणे सर्व त्या ठिकाणी गुणीजन मंडळी आहे. दिनेश महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहे. मृदुंगाचे महामेरू ज्यांच्या हातामध्ये इंद्रासारखी ताकद येणार अशी मृदुंग आणि हरिभक्तीपरायण आमचे लक्ष्मणजी महाराज गाडे वा महाराजांचं या ठिकाणी आपल्याला या सप्ताहामध्ये मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे इथं बसलेले कीर्तनकार, ज्ञानाने ओतप्रोत भरलेले अभ्यासू कीर्तनकार, श्रद्धास्थान गुरूंच्या स्थानी असणारे आपल्या परिसरातलं वैभव आहे. तपोवृद्ध, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध हरिभक्तीपरायण आमचे भाऊसाहेबजी महाराज जमदळे बाबा आज या ठिकाणी आहे. तुम्ही सर्वच एकाहून एक बळीले ज्ञानाने ओतप्रोत भरलेले तुम्ही श्रोते सज्जन मायबाप मंडळी माझ्या समोर बसलेले आहे दादा. खरं तर या ठिकाणी सप्ताह का करावा? 37 वर्षी सप्ताहाचं महाराज. या सप्ताहामध्ये आपण या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये येतो. आज या ठिकाणी संसाराचा त्याग आहे, परमार्थाला सुरुवात आहे. मग इथे येऊन आपण काय करतो? कथा कीर्तन श्रवण करतोय महाराज. मग कथा कीर्तन का श्रवण करावी? तर त्याचं कारण असं आहे दादा, समाधीने जे फळ मिळत नाही, योग मार्गाने जाऊन जे फळ या ठिकाणी आता या कलियुगामध्ये मिळत नाही, जप तप करून जे फळ या ठिकाणी मिळत नाही दादा, यज्ञ याग अनुष्ठान करून जे फळ या ठिकाणी मिळत नाही, ते फळ भगवान परमात्म्याच्या या कीर्तनामध्ये आपल्याला प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल जीवनाच्या व्यथा जर घालवायच्या असतील तर त्याच्यासाठी कथा कीर्तन. श्रवणाचा मी योनी साम्राज्य धोनी सुखी नांदी. दादा ही कथा कीर्तन जीवनाची व्यथा दूर करते महाराज. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर माणसाची असणारी जी काय आहे महाराज, ती या भगवान परमात्म्याच्या कथेत हरिरूप होती. हरिरूप महाराज म्हणतात कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग कीर्तन चांग हरिरूप होते महाराज. अष्ट सात्विक भाव त्या ठिकाणी प्रगट होत असतो त्या भगवंताच्या हरिकथेला. आणि या ठिकाणी येणं म्हणजे काय माहितीये का दादा? आपलं पाप नष्ट करणं आणि आपल्या पुण्याला जागे करणं ही जागा आहे. इथे आल्याच्या नंतर पाप नष्ट होतं. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्राचित्ताचे रेषे नामाचे नाही पापाचे आहे.
पापाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाता ऐकता सादर पवित्र हरिकथा. ही पवित्र हरिकथा दादा जीवनातले दोष घालवण्याची जर ताकद जर कशात असेल तर या हरिकथेमध्ये. महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, यमला मावकळा आणली तीर्थे ठायावरून उठवली यमलोकेची कुंटली राहटी आगवी. यम म्हणे काय यमावे दमो म्हणे कवनाशी दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष उखदाशी. महाराज आणि मग हे सर्व का करायचं आहे? तुम्ही म्हणशाल बाबा या ठिकाणी आलं पाहिजे, दोष गेले पाहिजे, पुण्य प्राप्त झालं पाहिजे, हे सर्व करायचं का? आणि हे करण्यासाठीच मला तरी वाटतं देवाने या मानवतेची निर्मिती केलेली नाही का? जिने हा जीव दिला त्याची भक्ती करण्यासाठी भगवान परमात्म्याने हा देतो आम्हाला दिला नाही. काय गरज होती देवाला? भगवान परमात्मा तर एकटा होता, कर्मच नव्हतं देवाला. महाराज म्हणजे एकला नकंटेचे म्हणून या तिन्ही निर्माण केली 14 भुवनी गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पंचमा भूते भौतिके भिन्नी भिन्नी. देव एकटा होता, कर्मच नाही, मायाचा आधार घेतला. आणि मायाचा आधार घेऊन त्या भगवान परमात्म्याने काय केलं? 14 भवन निर्माण केले, 21 वर्ग निर्माण केले, 8 वसू 9 ग्रह 10 दिक्पाल 11 रुद्र 12 राशी कुबेर वरुण इंद्र चंद्र अखिल जगताची देवाने निर्मिती केली. ऐका ना, भगवान परमात्म्याने या मूर्ती लोकांमध्ये 3 गुणी 4 खाणी आणि 84 लक्ष योनी निर्माण केल्या. मग त्यामध्ये 1 पायाचे 2 पायाचे 4 पायाचे 6 पायाचे 8 पायाचे 10 पायाचे 12 पायाचे बिना पायाचे बदबद पायाचे जीव देवाने या ठिकाणी या मूर्ती लोकांमध्ये निर्माण केले. 83,99,999 प्रजाती या ठिकाणी निर्माण केल्या. आणि एवढ्या जाती निर्माण केल्याच्या नंतर ऐका, एक दिवस त्या विश्वाच्या मालकाच्या लक्षात आलं, अरे म्हणजे मी एवढ्या जाती या ठिकाणी निर्माण केल्या, पण माझं भजन करणारी एकही जात मी या मूर्ती लोकांमध्ये निर्माण केली नाही. मग कोणीतरी माझं भजन करावं, कोणीतरी सप्ताह करावा, कथा कीर्तन करावे, माझं स्वरूप कोणीतरी जाणावं. म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं महाराज? जगाच्या पाठीवर 84 लक्ष योनी बनवली, ती फक्त माणसाची किंवा जमात त्या देवाने कोणती तयार केली असेल महाराज, तर तो आहे मनुष्य प्राणी. मला तरी वाटतं माणसासारखा सुंदर देह जगातल्या कोणत्याच प्राण्याला प्राप्त झालेला नाही. असा देव दुर्लभ देह असणारा भगवान परमात्म्याने तुमच्या माझ्यात भाग्य की नाही? आपलं जन्म मिळाला भाग्य आहे. महाराज म्हणजे येणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुणतयाची. हे भगवान परमात्म्याने त्याच्यासाठी दिलंय महाराज. जगाच्या पाठीवर सगळ्यात सुंदर जात किंवा जमात देवाने तयार केली असेल तो मनुष्य प्राणी आहे.
जन्म तुम्हा आम्हाला मिळाला, दुर्लभ मनुष्य देह नाम क्षणभंगरा. बरं जन्म मिळाला, बरं मिळाला तर मिळाला, कुठेही नाही मिळाला ना. भारताच्या भूमीत आपण जन्माला आलो. भरतखंडे नदे प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. एक सांगू का, या मानव जातीची ज्यावेळेस देवाने निर्मिती केली, या मानव देहाकडे देवाने पाहिल्याच्या नंतर विश्वाच्या मालकाला सुद्धा आनंद झाला. पाहून येणार देहाशी सुख झाली भगवंताशी. आणि म्हणून या भारताच्या भूमीत आपण जन्माला आलो, कारण का आपल्या भारत देशासारखा पवित्र देश दुसरा कोणता. कोणता नाही, कारण का आपल्या भारत देशाला माता शब्द लागला, दुसऱ्या देशाला माता शब्द नाही. याच भारत देशामध्ये देव अवताराला आले, याच भारत देशाने अनेक वीरांना जन्म दिला, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साधू संत अवताराला आले. अशा पवित्र भूमीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. विज्ञानात जरी दुसरे देश पुढे असतील, पण अध्यात्माने आमचा भारत देश पुढे आहे, कारण का आपल्या भारत देशामध्ये संस्कृती आणि समृद्धी आहे. म्हणून शास्त्रकार वर्णन करतात, ऐका, जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशासारखा दुसरा देश नाही. महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, आणि रामकृष्णासारखा मंत्र नाही. शास्त्रकार वर्णन करतात दादा, अरे जगाच्या पाठीवर रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, अरे जनकासारखा सासरा नाही, सोनमीसारखी सासू नाही, शतनंदासारखा प्रधान नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्हे इतका लाबड नाही, कावळ्यासारखा धूर्त नाही, काजळ इतकं काळ नाही, लोणे इतकं माऊ नाही. आणि महाराज म्हणजे माणसाच्या देहासारखा दुसरा देह नाही विठाला. जन्म तुम्हाला आम्हाला मिळाला, त्याची भक्ती करण्यासाठी मिळाला. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे डोळे मुख बोला या वचन, तिने तू जोडशी नारायण नाशी भवलोक. मग का भक्ती करू नये दादा? जर जीवनात जीवन जर भक्ती करत नसाल तर मग असणारे हे जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. नाथ बाबा म्हणतात
कशाशिवाय सटविने नेला कैसा नाही नेला कैसा नाही का. मग जन्माला येऊन जर भक्ती करत नसाल ना दादा जीवन व्यर्थ आहे. जीवनाचं सार्थक करायचं आहे. भगवान परमात्म्याची प्राप्ती जीवनामध्ये करा. आणि त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करण्यासाठी भक्ती करत असताना महाराज म्हणतात त्या भक्तीमध्ये तेव्हा इतकंही स्वार्थ नसला पाहिजे दादा. हो. पण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आशा आहे. प्रत्येक मनुष्य आशावादी जीवन या ठिकाणी जगतोय दादा. जीवनात आशाच नाही. सर्व सुखाची आशा जन्म आशा आहे. प्रत्येक मनुष्य हा आशावादी जीवन जगतो. जीवनात आशा नाही असा माणूस शोधनही सापडणार नाही. मग आशा म्हणजे काय. काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा आपल्यामध्ये निर्माण होणं त्याला म्हणायचं आहे आशा. मग आशाचे दोन प्रकार. एक चांगली आशा आणि एक मग चांगली आशा म्हणजे काय. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्याची इच्छा निर्माण होणं. संत संगतीमध्ये राहण्याची इच्छा निर्माण होणं महाराज त्याला म्हणायचं आहे चांगली आशा. वाईट आशा म्हणजे काय. वाईट आशा कोणती सांगू. या संसारामध्ये राहून सुख प्राप्त करण्याची इच्छा आपल्याला निर्माण होणं त्याला म्हणायचं आहे वाईट आशा. कारण का दादा संसारामध्ये राहून जर तुम्ही सुख प्राप्त करण्याची जर इच्छा जर करत असाल तर ऐका ज्या संसारात आपण राहतोय ना गड्या यात किंचितही सुख या संसारात संसारामध्ये नाहीये. कशावरून मदन महाराज सांगतो म्हणून नाही दादा ऐका संसारामध्ये येत किंचितही सुख नाही. हे वारकरी संप्रदायाचं हर कोट माऊली महावैष्णव श्री संत माऊली म्हणतात मागा विषयाचे कांदे वाटवणी जो रस घ्यावा पिळवणी तया नावा अमृत ठेवणी तैशी अमर होणी कैशी मूर्ती लोकी सुखाची काणी ऐकेल जी कवनाचे श्रवणी का सुख निद्रांत अंतरुणी. संसारामध्ये सुख नाही दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार नाही कुठे. मग या दुःखरूपी संसारामध्ये राहून सुखाची प्राप्ती करण्याची इच्छा त्या ठिकाणी निर्माण होणं याला म्हणायचंय दादा वाईट आशा. संपूर्ण जगत हे सुखाच्या पाठीमागे धावतंय ना दादा.
तुमचे माझे सर्वांचे प्रयत्न कशासाठी चालू झाले हो? सुखासाठी. प्रत्येकाला वाटतं सुख मिळालं पाहिजे. तुम्हालाही वाटतं आणि मला सुद्धा वाटतं ना बाबा. तुम्हाला जर वाटत नसतं तर तुम्ही इथं येऊन बसले नसते. सुख मिळालं असं मलाही वाटलं नसतं तर मी बॉम्बच्या मारत फिरलो नसतं. प्रत्येकाला वाटतं. मग आजपर्यंत प्रयत्न केले सुख प्राप्तीसाठी. प्रत्येकाने केली का नाही? हाडाची काटा केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केलाय दादा. राब राब राबलो, बारगाड्या उघड्या पडस तोर लाभ दादा. झालंय सुख प्राप्त? कोण सुखी झालाय आहे संसारामध्ये? अरे सांगणारा सुखी आहे का ऐकणारे सुखी? वाटतंय आपल्याला आपण सुखी दादा. बाह्य रंगाने माणूस सुखी दिसतो, पण जर आतून जर पाहिलं तर माणूस दुःखी आहे. जगे सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मला तुझी शोधून पाहि. महाराज म्हणले जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. जोगी दुखिया जंगमा दुखिया तपस्वी को दुख दुनारे. आशा मनशा सब घट व्यापी कोई महिल नहीं सुनारे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागिरी. दुख के कारण सुखदेव ने उदरी माया त्यागी रे. आशा मनशा सब गत व्यापी कोई महिल नाही सुनारे. दुःख रूपी संसारामध्ये राहून सुख प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होणं ही आहे वाईट इच्छा. पण ऐका ना, महाराज म्हणतात तुमच्याकडे चांगली आशा असेल तरी तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. आणि तुमच्याकडे वाईट आशा असेल तरी देवाची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. देवाची प्राप्ती जर करायची असेल तर महाराज म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये आशाच नाही, आशा भक्ताला तो देव प्राप्त होतो नाही, त्या भक्ताचा तो देव दास होतो.
त्या भक्ताचा तो विश्वाचा मालक काय होतो? दास होतो. मग आता इथं भक्त म्हणायचं तरी कोण लावू? गेली आशा पास भक्त म्हणायचं कोण? भक्ताचं पहिलं लक्ष नाही महाराज. भक्ताला पैसा आवडला नाही पाहिजे हे पहिलं लक्ष. मला तरी वाटतं आपण एकही भक्ताच्या यादीत बसत पहिल्याची यादीतून उडवलो महाराज आपण. लक्ष्मण महाराज आपण का भक्ताच्या यादीत बसत नाही? ज्यांना खिशे ना, हो ऐका, ज्यांना खिशे ते भक्ताच्या यादीत बसत नाही. भक्ताचं पहिलं लक्ष नाही महाराज, त्याला पैसा आवडला नाही पाहिजे, तो देहाने उदास असला पाहिजे, त्याला फक्त देवच आवडावा, विषयच नारायण व्हावा, त्याला देव सोडून दुसरं काहीच आवडलं नाही पाहिजे, त्याला म्हणायचंय भक्त. मग आपण भक्ताच्या यादीत बसत नाही. आपल्या जीवनातल्या आशाच अजून गेल्या नाही महाराज. आशा जिवंत आहे, आपल्याला आशा पाच घालवायचा आहे. ही आशा मोठी वाईट आहे ना दादा. ज्याच्याकडे काही नाही त्याला 10 रुपयाची आशा आहे महाराज. ज्याच्याकडे 10 आहे त्याला 100 रुपयाची आशा आहे. ज्याच्याकडे 100 आहे त्याला लाखाची आशा नाही का? ज्याच्याकडे लाख रुपये महाराज त्याला कोटी रुपयाची आशा आहे. आणि ज्याच्याकडे कोटी रुपये त्याला राजा होण्याची आशा आहे. जो राजा आहे त्याला चक्रवर्ती राजा होण्याची इच्छा आहे. जो चक्रवर्ती राजा आहे त्याला इंद्र होण्याची इच्छा आहे. जो इंद्र आहे महाराज त्याला ब्रह्मदेवाची आशा. आणि जो ब्रह्मदेव आहे त्याला शिवपदाची इच्छा आहे महाराज. आणि जो शंकर आहे त्याला विष्णुपदाची आशा आहे. आशा मोठी वाईट आहे महाराज. आशा उपद्रे अनंताशी नेच वामनत्वाले त्याशी आशेने दिन केले देवाशी कथा काय तरांची. काय देऊ शकतो आपण देवाला? भक्ती भक्ती काय महाराज? भक्ती एवढी सोपी नाही ती. हा बाजारचा भाजीपाला नाही दादा. ऐका की रस्त्याने चालली कोणती वस्तू उचलून पिशवीत टाकली, सर्वस्वाचा त्याग करावा लागतोय दादा भक्तीमध्ये. सर्वस्वाशी मुकावे तिने हरीशी बधावे, पाहे पालवा चेचने जे बोचरिया पडती खाणे. काय देऊ शकतोय महाराज आपण देवाला? देवाला काहीच देत नाही. भक्ती कमी आहे पण देवाकडून घेण्याची इच्छा मात्र भरपूर आहे दादा. असे भक्त या ठिकाणी घरी सत्यनारायणची पूजा जर घातली ना, बाई 20,000ची साडी नेसून पूजाला बसते. पण सत्यनारायणच्या पूजेला सामान कोणतं माहितीये का? दुकानात जर गेलो आणि चुकून दुकानदाराने दुसऱ्या सोपऱ्यात दिला तर आपण त्याला शहाणपणा शिकतो. का रे तुला कळत नाही का? देवाचे द्या ना, नाही का बाबा? आणि काय काय मागितलं? सत्यनारायण पूजा केली, काय मागून घेतलं महाराज? ब्राह्मण देवता म्हणते हाताला हात लावा आणि म्हणा काय म्हणा? अस्माकम सहकुटुंब नाम क्षय धैर्य आरोग्य धन संपदा प्राप्त्यार्थम करिष्ये. तो एवढा बावळा ते का? अरे तुम्हाला किडक्या सुपारीवर हे द्यायला? अरे तो ठाकड्याच नाही ठाकड्या आहे महाराज. आणि तो फाकड्याच नाही फाकड्या. देव चतुर देव चतुर देव चतुर खिडक्या सुपर मी एवढं मागितलं महाराज. काय वाहू शकतो आपण देवाला? काय देऊ शकतो? फार झालं तर फळं, फार झालं तर फुलं. याच्या पलीकडे आपण देवाला काही देत नाही. आमच्या संतांनी देवाला काय दिलंय महाराज? फुकट नाही त्यांच्या घरी देऊन आणला. अरे संतांनी काय दिलंय महाराज? आमच्या संतांनी माझ्या जगद्गुरु तुकोबर आणि त्या देवाच्या पायावरती स्वतःचा संसार व्हायला महाराज.
तुकोबरांनी देवाच्या पायावरती वाहून दिलाय दादा. 42 लाखाची इस्टेट आहे, पण बघा दान धर्मावरी देऊन टाकली. माझ्या देऊच्या मालकाची परिस्थिती ढासळली हो. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची पहिली पत्नी ना दादा अन्न अन्न करता करता मरून गेली. ही वस्तुस्थिती जगद्गुरु तुकोबरायांच्या संसाराची. दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान श्री एकान्न करता गेली. वैर त्या ठिकाणी माझ्या तुकोबरायाच्या दावणीचा बैल वैरणी वाचून मरून गेलाय दादा. काय परिस्थिती. तुका म्हणे गाणो तयावरी वाहू हा संसार देवा पायी. त्यांनी त्यांचा संसार देवाच्या पायावरती वाहिला. भाग्य आहे महाराज त्यांचं, त्यांचा संसार देवाला आवडला. आमचं दुर्भाग्य आहे, आमचा परमार्थ देवाला आवडेना. त्यांचा संसार देवाला आवडला, आज आमचा परमार्थ देवाला आवडत नाही का? त्याचं कारण सांगू. संतांचा संसार हा देवासाठी होता, आमचा परमार्थ हा संसारासाठी. महाराज आज आमचा परमार्थ चाललाय तो संसारासाठी. तेथे व्हावा पोटी अनुता. जगद्गुरु तुकोबरायांची परिस्थिती ढासळली. महाराज आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ प्रति भिके कुत्रे घरी राखीती. कुत्र्याची राखण त्या ठिकाणी घराची राखण कुत्र्यांनी करावी, ही परिस्थिती तुकोबरायाच्या संसाराची. महाराज 3.5 महिने चूल पेटली नाही हो. 1-1.5 फूट गवत त्या ठिकाणी चुलीवरती उगवलं होतं बाबा. जिजाबाईचा श्रीमंत भाऊ ज्या वेळेस दिवाळीच्या सणाला आला आणि ताईच्या संसाराची परिस्थिती पाहिली तर खळखळ डोळ्यामध्ये पाणी आलं. ताई चुलीवर गवत उगलंय, चूल पेटली कवा? 3 महिने झाले दादा, 3 महिन्यापासून चूल पेटलीच नाही. का पेटली नाही? शिजवायला घरात काही नाहीच ना दादा, काही नव्हतं तुकोबरायांच्या घरामध्ये. ताई 3 महिन्यापासून जर चूल पेटली नाही तर मग आजपर्यंत खाल्लं काय? जिजाबाई साहेब मोठ्या अंतकरणाच्या, काळजी नको करू म्हणजे दादा. 3 महिन्यापासून चूल पेटली नाही, पण माझ्यासारखी भाग्यवान स्त्री या जगात दुसरी कोणी नाही. अशा झोपडीत राहते ताई. 3 महिन्यापासून चूल पेटली नाही, तू कशावरून भाग्यवान? असू दे म्हणजे परिस्थिती गरिबीची, पण पायात जर काटा मोडला तर विटेवरला धावत येतोय म्हणजे माझ्या पायातला काटा काढला. अरे ही योग्यता जर जिजाबाईची आहे तर माझ्या तुकोबरायांची काय योग्यता असेल दादा? 3 महिने चूल पेटली नाही हेही खरं आहे दादा. आणि खाल्ल्या वाचून जगलो का? काय खाल्लं ताई? नको विचारू म्हणजे दादा. अरे श्रीमंताच्या बांधावर एक उंबराचं झाड पिकलेलं आहे म्हणले. पहाटे 4 वाजता उठून जाते, टोपलं भर उंबर गोळा करून आणते. 3 महिने उंबरच खातोय म्हणले दादा.
ही परिस्थिती माझ्या तुकोबरायची आहे. कोकणा पाटील परिस्थिती नाजूक झाली. म्हणजे एवढे काही गरीब नव्हते बरं का महाराज तुकोबराय. आता बरेच कीर्तनकार सांगतात महाराज खूप गरीब होते, महाराज खूप दरिद्री होते. ते गरीब असतील तरी कशावरून हो, त्यांना कशावरून गरीब म्हणायचं सर? अरे ज्या जगद्गुरु तुकोबरायच्या एका अभंगावर जर भिकारी कीर्तनकार जर लोकोपती होत असतील, भारत गरीब होते. परिस्थिती ढासळली. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलंय, म्हणले काहीतरी मदत करायला पाहिजे संकटाच्या काळामध्ये. आणि सेवकांना त्या ठिकाणी हिरे माणिक मोत्यांनी भरलेल्या पराती घेऊन आणि तुकोबरायांकडे ज्यावेळी तो नजराणा पाठवलाय महाराज, अरे चित्तामध्ये तिळा इतकाही स्वर्ग नाही. मोत्यांनी भरलेल्या पराती माझ्या तुकोबरायांनी बघितलंय. दादा कळकन तुकोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं. ये रवित तुमचे धन ते माझं मृत्यू के समान. महाराज देख लिया धन मृत्यू के समान, माणिक पाषाण खरीदे. काय करायचंय म्हणणे मला? हे तुमचं धन मला मातीप्रमाणे आहे, मला धोंड्याप्रमाणे आहे, दगडाप्रमाणे आहे. आम्ही जर सुखी व्हावं हे जर तुमच्या राजांना जर वाटत असेल तर जाऊन त्यांना सांगा आणि त्यांना म्हणावं
म्हणजे तुमच्या राजांना सांगा आम्ही सुखी व्हावं असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांना सांगा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि म्हणून ऐका आपल्या आधीचा जातीवंत वारकरी जर कोण असेल ना महाराज, आपल्या बाप दाद्यांच्या आधी जर कोणाच्या गळ्यात जर माळ असेल तर ती माळ होती माझ्या शिवाजी महाराजांच्या गळ्यात. ऐका शिवाजी महाराजांनी माळ घातली जगद्गुरु तुकोबारायांच्या हस्ते आणि अनुग्रह घेतला समर्थ रामदासांच्या हस्ते. आणि काय महाराज तो बोध शिवाजी महाराजांना झाला आणि माझे शिवाजी महाराज प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला देऊला तुकोबारायांच्या कीर्तनाला यायचे ना. जातीवंत वारकरी शिवाजी महाराज होते आणि त्या राजाचा इतिहास आपण विसरत चाललोय दादा. आज लोक त्या राजांचा इतिहास विसरले महाराज. माझ्या शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे तरुणाची ताकद आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे महाराष्ट्रात महत्व प्राण आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे माता माऊल्यांची इज्जत आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाय आहे. तुम्हाला सांगून जातो दादा, अरे त्या दिवशी शिवाजी महाराजांचा इतिहास मावळेल महाराज, त्या दिवशी मावळेला सूर्य उगवणार नाही आणि उगवलेला चंद्र मावळणार नाही. का तर शिवाजी महाराजांनी अगोदर त्यांचा संसार जाळला म्हणून आज आपला संसार या ठिकाणी उभा आहे. हे आपण कधीच विसरता कामा नाही. विठाल आज धर्माचं रक्षण राहिलं नाही, संस्कृती राहिली नाही. आज माझ्या माता मावल्यांची इज्जत धोक्यात आली दादा. अत्याचार व्हायला लागले आज या ठिकाणी. आपण जर पाहिलं कोवळ्या वयातला बाल शिवाजी होता. अरे हाईने गड मागावा, राजे मला पुरंदर हवाय, राजे मला रायगड हवाय, राजे मला प्रतापगड हवाय, राजे मला कोंढाणा हवाय. अरे हाईने गड मागावा आणि रात्रीतून राजाने तो गड आईच्या ताब्यात आणून द्यावा ही ताकद माझ्या राजाची दादा. कोवळ्या वयातला शिवाजी होता. ऐका, अरे गालावर दाढी नव्हती, ओटावर मिशी नाही. कोवळ्या वयातला शिवाजी कमरेला तलवार खोसली, महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन हात कापला. अरे रक्ताचा टिळा महादेवाच्या पिंडीला तोडला आणि हर महादेव नावाची गर्जना केली. आईच्या कमीची शपथ घेतली आणि शपथ घेऊन सांगितलं, हे आई अगं मी जगेल तर धर्मासाठी, मेलो तरी चालेल. आज धर्माचं रक्षण राहिलं नाही दादा. तुकोबारायांचा बोध आहे. देऊला प्रत्येक महिन्याच्या एकादशीला शिवाजी महाराज कीर्तनाला यायचे. आणि एकदा काय झालं ऐका ना, माझ्या तुकोबारायाचं कीर्तन मंदिरामध्ये चालू झालं आणि शिवाजी महाराज कीर्तनामध्ये येऊन बसले दादा. मला पूर्ण इतिहास सांगायचा नाही, मला एवढंच सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जर जन्माला आला नसताना, ऐका आज या गादीवर तुम्हाला आपण या ठिकाणी राहिलोच नसतो दादा. लक्षात घ्या, अभिमान पाहिजे आपल्याला आपल्या धर्माचा, नाही का? तो बाळगलाच पाहिजे. का नाही बाळगावा दादा? मंदिरामध्ये कीर्तन सुरू होतं, शिवाजी महाराज कीर्तनात बसले आणि त्याच वेळेस त्या मंदिराला पूर्ण यवनांनी वेढा टाकलं आणि त्याच वेळी तुकोबारायांना सांगितलं म्हणजे महाराज या मंदिराला पूर्ण यवनांनी वेढा टाकलेला आहे, आम्ही तुमच्या शिवाजीला पकडण्यासाठी आलो. अरे काय सांगावं दादा, हे ज्यावेळेस माझ्या देऊच्या मालकाने ऐकलं आणि अंतःकरण त्या ठिकाणी भरून आलं आणि डोळ्यामध्ये पाणी डबडबलं आणि तुकोबारायाने हात जोडून विश्वाच्या मालकाची प्रार्थना केली. म्हणजे देवा, अरे तुझा हात इतिहास आहे देवा, तूच सांगतो 10 महिने तरी चालतील परंतु 10चा दाता मरू नाही. पण ऐक ना म्हणजे पांडुरंगा, अरे हा 10चा दाता नाही रे, हा महाराष्ट्रातल्या तमाम दिनदुबळ्या जनतेचा दाता आहे देवा. ऐक ना म्हणजे अशा महावीराला जर आज या लोकांनी या हरी कीर्तनातून जर त्यांना जर पकडून नेलं देवा, तर माझा शब्द तू ध्यानात ठेव देवा. तू आधीच काळा आहे पण परत लोक तुझ्या तोंडाला काळं लावल्याशिवाय राहणार नाही. विठाला वाचवण्यासाठी माझा विटेवरचा मालक त्या ठिकाणी आलाय दादा. हा काय योग्यता असेल नाही का? आणि ज्याला हात लावला ना त्याला शिवाजी बनवून टाकलंय महाराज.
वाटतं ना मी सुखी व्हावं, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला आणि मुखाने त्या भगवान परमात्म्याचं विठ्ठल विठ्ठल भजन करा. आणि तिळा त्या ठिकाणी तिळा इतकाही स्वार्थ तुकोबाराच्या अंतःकरणात नाही. आणि म्हणून विश्वाचा मालक जगद्गुरु तुकोबाराच्या घरी नांदायला आला हो. असे भक्ताची घरी माझ्या तुकोबारायांच्या घरी नांदायला आला. संसार देवाला आवडला. या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत नांदी दया घरी दैवत पंढरी धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव नांदलाय महाराज माझ्या तुकोबाराच्या घरी. नांदतो देव. आता नांदणं आणि नांदवणं पूर्वीच्या काळात नाही का. आता नांदणंही राहिलं नाही आणि आता नांदवणं सुद्धा. काळ बदलला की नाही. पूर्वी सासूचा काळ होता. आता कोणाचा आला. पूर्वी सासूचं राज्य होतं महाराज. आता कोणाचं आहे. पूर्वी बापाचं राज्य होतं. आता मला तरी वाटतं पूर्वी बापाचं पोरं ऐकायचे तर अगदी तंतोतंत राहायचे दादा. पण आता कलियुग दादा ऐकावी थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. भरतार सोडून दारदार फिरतील नारी ऐसा दादा शकून ऐका निर्धार. मुलगा बापाचा वैरी झाला की नाही आज. आपल्या बापाने आपल्या सावत्र आईला दिलेला शब्द पाळण्यासाठी ऐका दादांनो. या मातीत 14 वर्ष राम वनवासाला गेला. पण ऐका ना आज त्याच बापाचा खून करण्यासाठी मुलगा नको त्याला सुपारी द्यायला लागला. मुलगा बापाचा वैरी झाला. पूर्वी नांदणं होतं. पूर्वी नांदवणं होतं. पूर्वीचे दिवस चांगले होते महाराज. पूर्वी माणसं धनाने गरीब होते पण मनाने मात्र श्रीमंत होते. म्हणून पूर्वी जीवाला जीव देणारी माणसं होती. अंतःकरणामध्ये प्रेम होतं. जिव्हाळा होता. आपलेपणा होता. आज मोबाईलमुळे सगळं त्या ठिकाणी निघून गेलंय दादा. पूर्वी माणूस एखाद्याला सोडवायला जर स्टेशनवर गेला ना तरी डोळ्यात पाणी यायचं. आता लोक स्मशानात जरी वाटी लावायला गेले ना तरी पाणी येत नाही. प्रेम आटलंय दादा. आताच्या काळामध्ये जन्म आणि मृत्यू मार्ग झालेला आहे. ऐका शिदार केल्याशिवाय आता बाळ जन्माला येत नाही. व्हेंटिलेटर शिवाय आता मृत्यू येत नाही दादा. हसू आणि आसू या दोन गोष्टी आत्ताच्या कलियुगामध्ये मार्ग झाल्या दादा. नांदणं होतं. नांदणं म्हणजे काय हो. जसं सांगणं तसं वागणं त्याला म्हणायचं नांदणं. आणि पूर्वीचा काळ असा होता. अशा वयात लग्न व्हायची पूर्वी. बाबा 12व्या आणि 13व्या वर्षी लग्न व्हायचे पूर्वीचे. त्या वयात लेकराला नांदायला जावं लागायचं. तिला सासू कोण सासरा कोण देर भाई कोण जावा भाव कोण हे काही कळत नव्हतं महाराज. आणि पूर्वी सासूचा काळ होता. पहाटीच ती सासू सुनाला उठून द्यायचे. उठ अगं शेण काय तुझी आई भरील का. पाणी भरायला काय तुझा बाप येईल का. नांदणं होतं महाराज. दिवस उगायच्या आत शेण शंकर झाला पाहिजे. दिवस उगायच्या आत दळण दळून झालं पाहिजे. अरे दिवस उगायच्या आत पाणी चाललं पाहिजे. दिवस उगायच्या आत स्वयंपाक सुद्धा झाला पाहिजे.
आता राहिलं का होत तसं? नाणं होतं. म्हाताऱ्याला जर घरात कोबरा आणलं ना, सुनांना खायचं नाही. ही पूर्वीचा काळ आहे. दूध जर तापलं ना महाराज, दुधावर जर साय आली ना दादा, ती साय सुद्धा सुनांना खायची नाही. माझ्या आईच्या वयाच्या या ठिकाणी जुन्या आज्या माझ्या समोर बसल्या. मला सांगा आजी, तुमच्या काळात नाणं किती दिवसातून होतं? नाणं खरं सांगा, नाणं किती दिवसातून? एक महिना आहे का नाही? 15 दिवसातून असेल. आणि का हो आजी, डोक्याला खोबरेस तेल रोज होतं का? होतं. मुलीची जर सुपारी फुटली ना दादा, लग्नाची तारीख येऊन कशी मुलगी असली ना अशी कापून जात होती. का? पूर्वी नाणं होतं महाराज. आणि म्हणून पूर्वी जास्त चिंता पुरीच्या आई बापाला राहायची की माझ्या बाईचं लग्न झाल्यानंतर तिला सासर घर कसं भेटल, सासू कशी भेटेल, सासरा कसा भेटेल, देर बाहेर कसे भेटतील, ही चिंता पूर्वी पुरीच्या आई बापाला. पण दिवस बदलले, आता जास्त टेन्शन कोणला? बदलले ना दिवस. आता जास्त टेन्शन मध्ये लक्ष्मण महाराज पोरायचे आई बाप. आता त्यांना असं वाटतं आपल्या बाळूचं लग्न झाल्याच्या नंतर आता आपल्या घरी येणारं वादळ कसं असेल. त्यांना वाटतं आता आपल्या घरी येणारं वादळ जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून व्हॉट्सअप फेसबुक वापरणार असेल, का केस कापलेला असेल, का किचन मध्ये चप्पल घालून गाऊनवर फिरणार असेल. मिठाला आता जास्त टेन्शन मध्ये भाऊ पोरायचे आई बापी. बरेच लोक आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही जरा जास्तच फिरा त्या एखादी वस्तुस्थिती आहे. ते म्हणतात महाराज फक्त एक करा, माणसं चांगली पहा, माळकरी पहा, गरीब पहा. आता गरीबाची सुद्धा चालेल नाही का? आता 4-5 दिवसापूर्वी महाराज एक जण मला म्हणलं, श्रीमंत आहे तू, बंगला आहे घरी, 7-8 एकर जमीन आहे, मुलाला बागायची जमीन आहे, शेततळ आहे बाबा, 4 व्हीलर आहे, ट्रॅक्टर आहे, चाळी आहे, सगळंच आहे. तुम्हाला म्हणजे महाराज बघा म्हणे आपल्या पोरासाठी एखादी गरीबाची का होईना. म्हणलं का हो, मोठ्याच्या घरची करा, तुमचं वैभव केवढं? ते म्हणे महाराज काय सांगावं म्हणे तुम्हाला बाबा, मोठ्याच्या घरच्या तर चुकून करायची नाही. म्हणलं का बरं? शेजारी आमच्या घरी म्हणजे मोठ्याच्या घरची करून आणली, घरी काहीतरी त्यांच्या काल भांडणं झाले म्हणे महाराज, आणि त्या पुरीनं काल सासऱ्याच्याच टेकून दिली हो म्हणे. संस्कार राहिले नाही. नांदणं म्हणजे काय? जसं सांगणं तसं वागणं त्याला म्हणायचं नांदणं. आणि जगाला नांदवणारा माझा भगवान परमात्मा मात्र माझ्या तुकोबारायच्या घरी नांदलाय दादा. देव नांदतो आहे का? देव ज्यावेळेस तुकोबारायच्या घरी नांदायला आला ना दादा, त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांना तो सोबत घेऊन आला. म्हणून जर तुम्ही मायबाप जर देऊला जर गेले असतील आणि तिथं गेल्याच्या नंतर ते पांडुरंगाचं मंदिर जर तुम्ही पाहिलं असेल तर देऊला रुक्मिणी आई साहेब माझ्या भगवान परमात्म्याच्या जवळ उभे आहे. गेले कधी तुम्ही त्या देऊला पांडुरंगाच्या मंदिरात? रुक्मिणी आई साहेब कुठे येऊ? देवाच्या जवळ आहे काका. आणि पंढरपुरामध्ये तो भगवान परमात्मा एकटा उभा आहे का? तिथं त्याला जगाला नांदवायचंय दादा, जगाला नांदवायचं. ऐका, पंढरीचा पांडुरंग जगाला नांदवतो, पण देहूचा पांडुरंग माझ्या तुकोबाच्या घरी नांदतो. विठ्ठल माझ्या तुकोबारायच्या अंतःकरणामध्ये त्याला इतकाही स्वार्थ नव्हता दादा, परमार्थ मात्र निस्वार्थपणा नव्हता. म्हणून मला म्हणतात असे भक्ताची घरी कामना सांगता की. आणि म्हणून भाविक अंतःकरण त्या भगवान परमात्म्याने जर शरणागती केली ना दादा, फक्त त्याला आपण शरण गेलं पाहिजे. कोणताही संकट येऊ द्या दादा, तो आपल्याला त्याच्यातून तारतोय. कारण का? महाभारतातला प्रसंग आला बाबा. 78 माणसं जेवायला बसली महाभारतामध्ये. किती? 78 माणसं मोजा. मी सांगतो 78 माणसं जेवायला बसली बर का. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, आचार्य, कर्ण, विरत, संगजय, भारतीप्रिय, मनवत्त, सुचाळू, केतुमान, भवदत्त, साक्षीदत्त. किती झाले? 14. आता चला 78 माणसं जेवायला आहे महाराज. पलीकडून 5 पांडव जेवायला बसले. अरे 78 माणसांची पंगत बसली आणि त्या पंक्तीमध्ये तूप वाढण्यासाठी एक बाई आली. तिचं नाव
ऐका, पंक्तीमध्ये द्रौपदी आली महाराज, आणि ती द्रौपदी त्या पंक्तीमध्ये तूप वाढायला लागली. दादा, द्रौपदी पंक्तीमध्ये तूप वाढत असताना त्याच वेळेस नेमकं असं झालं की द्रौपदीच्या चोळीची गाठण सुटली महाराज. चोळीची गाठ सुटली. लक्षात आलं द्रौपदीच्या अधिकारी बाई होती महाराज ती. आणि चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर आपल्या मालकाकडे पाहिलं, धर्मराजाकडे पाहिलं. त्यावेळेस धर्मराजाने सांगितलं, म्हणजे द्रौपदी अगं चोळीची गाठ काय, पण आता अख्खं वस्त्र जरी गळून खाली पडलं, पण तुला या पंक्तीतल्या लोकांना तर तूप वाढावंच लागेल. न वाढता तू जर या पंक्तीतून जर निघून गेली आणि या पंक्तीतल्या माणसांना जर राग आला आणि ही माणसं जर पंक्तीतून जर उठली ना द्रौपदी, तर आपल्या पंक्तीला किंमत मात्र राहणार नाही. वाढ म्हणजे तू. काय प्रसंग आहे बाबा. आता चोळीची गाठ सुटली आणि आजपर्यंत कोणाला पायाचं नख सुद्धा पाहू दिलं नव्हतं. अधिकारी स्त्री होती महाराज. किती अधिकार होता द्रौपदीचा. ऐका, पांचाळ नरेशाची ती मुलगी आहे. एवढा श्रीमंत बाप की दिवाळीच्या सणाला पांचाळ नरेशाने द्रौपदीला 48,324 दाशा काम करण्यासाठी दान दिले होते. किती श्रीमंत असेल तो बाप. एवढ्या श्रीमंताची पोरगी. काय अधिकार आहे. द्रौपदी जर रस्त्याने जर चालली तर सूर्य ढगाच्या आड जात होता महाराज, आणि सूर्य द्रौपदीच्या अंगावर छात्र धरत होता का. माझ्या किरणाने जर द्रौपदीच्या अंगाला जर घाम आला तर द्रौपदीच्या अंगाला आलेला घाम सुद्धा भगवान सूर्यनारायणाला सहन होत नव्हता महाराज. एवढी अधिकारी स्त्री आहे ती. आपल्या बायासारखी नव्हती दुसऱ्याच्या गोठ्यातलं शेण चोरून आणणारी. ती अधिकारी बाई होती, पतिव्रता होती महाराज. चोळीची गाठ सुटली. आणि तेच ज्या वेळेस दुर्योधनाने पाहिलं चोळीची गाठ सुटलेली आहे, आणि त्यावेळेस दुर्योधन म्हणायला लागला, वहिनी तूप वाढा. तूप वाढ म्हणले. आता काय करणार आहे. पायाचं नख पाहू दिलं नाही आणि चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर पापी तूप वाढा म्हणतो. आता काय करणार आहे दादा. दुर्योधन एवढा पापी नव्हताच हो. पापी नव्हता महाराज तो, पण तो संगतीने बिघाडला होता नाही का. संगतीने बिघाडला. म्हणून जीवनामध्ये चांगलं जर करायचे असेल तर चांगल्याची करा, वाईटाची संगत करू नका दादा. चांगल्याची संगत जर केली तर जीवनाचा उद्धार होईल, आणि वाईटाची संगत जर केली तर जीवनाचं पतन होईल दादा. दुर्योधन पापी नाही. त्याचा मामा शकुनी पापी होता आणि मामाच्या संगतीने बाधा खराब झाला आणि द्रौपदीच्या चोळीची गाठण सुटलेली पाहिली, आणि नंतर म्हणायला लागला, वहिनी तूप वाढा. काय करणार. प्रसंग आलेला आहे कळकन. द्रौपदीच्या डोळ्यातून पाणी आलं तर काय करावं. आणि त्या ठिकाणी महाराज दबदबल्या डोळ्याने द्रौपदीने विश्वाच्या मालकाला त्या ठिकाणी धर्माचा भाऊ मानला आणि दादा म्हणून विश्वाच्या मालकाला हाक मारली. पण ऐका ना महाराज, माझा देव त्या भक्तासाठी पडेल ते काम करायला येतोय दादा. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी द्रौपदीचं लज्जा रक्षण करण्यासाठी आला आणि विश्वाच्या मालकाने बाबा सूक्ष्म रूप धारण केलं. देव 6 वेळेस बारीक झाला होता महाराज. उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षितचं रक्षण करण्यासाठी, आणि आता दुसऱ्यांदा 4 वेळेस कधी बारीक झालता. नंतर सांगेल आता 11 वाजली, वेळ आपली संपली नाही का. भगवान परमात्म्याने सूक्ष्म रूप धारण केलं. अरे द्रौपदीच्या श्वासातून हातामध्ये प्रवेश केला. ऐका, द्रौपदीला 4 हात तयार झाली. 2 हाताने द्रौपदीने आपल्या चोळीला गाठ मारली आणि 2 हाताने द्रौपदीने पाप्याला तूप वाढले. धर्माने पाहिलं आणि विचारलं, म्हणजे द्रौपदी तुझ्यावर आलेलं संकट कोणी दूर केलं. त्यावेळी द्रौपदी हमसून धुमसून रडायला लागली. म्हणले, मालक, विश्वाचा मालक माझा भाऊ आहे. मी त्याला माझा भाऊ मानलेला आहे. मला कुणी नाही, मी अनाथ आहे. पण अशा अनाथाचा बंधू मात्र विश्वाचा मालक होतो. अभंगाचं तृतीय.
असे असबंधू असे भक्ताची घरी कामन सांगता काही. असा तो भगवान परमात्मा भक्ताच्या घरी राहतोय दादा. भक्ताच्या घरची सर्व कामं करतो. काय काय कामं केली तुम्हाला सर्वांना माहित आहे. उंच नित्य काही नेने भगवंत तिष्ठ भक्ती भाव देखुनिया दाशी पुत्र कन्या युधराच्या भक्षी दैत्या घरी रक्षे प्रल्हादाची सदन कसा यास विकू लागे माळ्या सावत्यास कुरकू लागे. अनेक प्रकारची कामं तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून एकच करा, जीवन जगत असताना दादा योग्य मार्गाने केलेला संसार सुद्धा परमार्थ होऊ शकतो, पण चुकीच्या मार्गाने केलेला परमार्थ सुद्धा संसारच होतोय दादा. हा मग ऐका, चुकीच्या मार्गाने केलेल्या परमार्थापेक्षा योग्य मार्गाने केलेला संसार काय वाईट हो. आमच्या संतांनी तोच संसार योग्य मार्गाने केला. आणि म्हणून जीवन जगत असताना दादा एकच करा, आता काही गळ्यात माळ घातली कपाळाला गंध लावला म्हणजे देव येऊन मुक्की घेईल असं कोणी समजू नका. परमार्थाची व्याख्या ही नाही. तरुण पिढीला त्या ठिकाणी मी सांगून जाईल दादांनो, आता मुलांवरती संस्कार लावण्याची फार गरज आहे. योग्य संस्कार मुलांना द्या. 70% आवडत आई बापासोबत बोला ना. आईला आई आणि बापाला बाप न मानणारी आवडत कलियुगात आता पैदा झालेली आहे दादा. खरा परमार्थ तोच आहे. उभ्या आयुष्यात ज्याने कधी आपल्या आईच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान समाजात खाली येऊ दिलं नाही, असा वागला त्याच्यासारखा परमार्थिक कुणी नाही. पायात चप्पल असू द्या नसू द्या, कपड्याला इस्त्री असेल नसेल काही फरक पडत नाही, पण आपल्या आईच्या गालावरचा हसू, आपल्या बापाच्या चेहऱ्यावरचं समाधान हाच जीवनामध्ये माणसाचा खरा परमार्थ आहे. मायबाप ज्याला आपला बाप कळाला त्याला विठोबा कळाला, आणि ज्याला आपली आई कळाली ना दादा त्याला रुक्माई कळाली. हो, म्हणून योग्य मार्गाने संसार करा. कारण का वासनेमध्ये बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन झालेलं तन आणि लबाडीने कमवलेलं धन कधीच पचत नाही. ऐका, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या दोन गोष्टी अशा आहे दादा, ह्या जास्त काळ टिकत नाही. नाचून झालं मोरालाही पिसारा आटपावा लागतो, आणि जगून झालं की श्रीमंत माणसाला सुद्धा पसारा बांधावा लागतोय. गाड्या एक दिवस जायचं आहे. कोणी जर अमरपटना म्हणत असेल, मी अमरपटना गळ्यात बांधला, सांगतोय दादांनो आज सावली आहे तर उद्या ऊन राहणार आहे, आणि आज ऊन आहे तर उद्या सावली राहणार आहे. म्हणून जीवनामध्ये नाही जास्त काही करता आलं तर पण 2-4 गोष्टी करण्यासाठी विसरू नका. काय करा, जीवनामध्ये तुळशीला घातलेलं पाणी, गाईला दिलेला घास, सप्ताहामध्ये दिलेलं योगदान, अतिथीला दिलेलं भोजन, वारकऱ्यांना घातलेली पंगत, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा, आणि कीर्तनामध्ये देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी कधीच वायाला जाणार नाही. म्हणून सर्वांनी काय करा, एकदा मोठ्या प्रमाणे हाताने टाळी आणि मुखाने देवाचं भजन करा. चांगलं कर्म करा, वाईट कर्म करू नका. वाईट कर्म केलं वाईट फळ भोगावं लागेल, चांगलं कर्म केलं चांगल्या कर्माची फळं सुद्धा चांगली मिळत असतात. म्हणून ताणल्याची ताण जाणायची, भुकेल्याची भूक जाणायची. एखाद्यावरती वाईट प्रसंग आला असेल ना दादा, त्याच्या दुःखात जा, त्याला त्या ठिकाणी सहाय्य करा. हाच जीवनामध्ये माणसाचा खरा परमार्थ राहिला, नाहीतर दुसरा काही या ठिकाणी परमार्थ नाही आहे दादा. आता मला तरी वाटतं या ठिकाणी वेळ आपली संपुष्टामध्ये आली नाही का. बोलण्याच्या वगैरे खूप काही बोललो, बोलता बोलता चुकीचा अभद्र बोललो अशी तर माझ्या वाणीची दोष समजा, बुद्धीची दोष समजा, आणि या ठिकाणी तुमचं लेकरू म्हणून माझं मला परत करा दादा.
तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या योग्यतेचा भाव जर असेल तर मग मात्र तो त्या भक्ताच्या घरी येतो. महाराज म्हणतात तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावी असे भक्ताचे घरी काम न सांगता करीच्या योग्यतेचा जर भाव तुमच्याकडे जर असेल दादा त्याला बोलावण्याची गरज नाही. आयता आला घर पुसून किंवा सुखे येतो घरा नारायण. मग आता आतून निर्मळ व्हायचं का बाहेरून निर्मळ व्हायचं हे तुम्ही ठरवा गाड्या. बाहेरून जर निर्मळ झाले ना तुम्हाला देवाकडे जावं लागेल, पण आतून जर निर्मळ झाले तर तो देव तुमच्या घरी येईल. दादा बाह्य रंगाने निर्मळ होती पुतना सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि आतून राक्षसीने महाराज काय करते बाह्य रंगाला. बाहेरून सुंदर स्त्री आतून राक्षसीने तिला देवाकडे जावं लागलं. पण आतून जर आमची माता शेपली जर पाहिली तर एवढी निर्मळ होती दादा तर देवाला तिच्या कुटियामध्ये स्वतः चालत यावं लागलं. आयता आला घर आणि मग त्या योग्यतेचा भाव पाहिजे. मग तो भगवान परमात्मा जर जिंकायचा असेल तर तो भावाने आणि प्रेमाने जिंकला जातो. काही न लगे एक भावाचे कारण आणि तुका म्हणे आन विठोबाची. म्हणून या ठिकाणी 11 वाजले 5-10 मिनिटं झाले वाटतं पुढे नाही का. आमच्या लक्ष्मण महाराजांचं माझ्या लक्षात आलं. दादा या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे. झालेली सेवा मला तरी वाटतं तुम्हाला श्रोते सज्जनांच्या चरणी माऊलींच्या चरणी हनुमंतरायांच्या चरणी माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. जीवन जगत असताना दादा आपल्या गावामध्ये सप्ताह असतो, धार्मिक जे कार्यक्रम होतात ना त्या ठिकाणी दान धर्म करायला अजिबात विसरू नका. कारण का माझा देव आधी घेतो नंतर घेतो. घेशी तेव्हा 10 पटीने जर त्याला दिलं तर तो 100 पटीने देतो बरं का दादा. आणि संपत्तीचा नियम असा आहे जेवढी तुम्ही दान कराल ना महाराज तेवढी वाढत जाते. आज या ठिकाणी आपल्या गावातील सोनवणे पाटील परिवार सुंदर भोजन त्या ठिकाणी आज त्यांनी अन्नदान केलेलं आहे दादा. आणि इथं जर एक शीत जरी दिलं ना येथे एक शीत दिले अन्न हो 1 कोटी कुळाचे उद्धरण. आणि म्हणून दान धर्म जीवनामध्ये जेवढं करा जेवढं दान कराल ना महाराज जेवढं दान कराल तेवढे दानाने हात पवित्र होतील आणि तुमचं धन सुद्धा त्या ठिकाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सत्संग जीवनामध्ये करा. या ठिकाणी आज उपस्थित सर्वच असणारे आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ सर्व गायनाचार्य मंडळी कीर्तनकार प्रवचनकार सर्वांच्या या ठिकाणी चरणावरती दंडवत प्रणाम करतो. ज्यांनी माझा येडावटा आवाज तुमच्यापर्यंत गोड करून पाठवला ते आमचे देवळाचे भाऊ साऊंड सिस्टीमचे मालक दादांनाही धन्यवाद देतो. खूप सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी आपल्या सप्ताह कमिटीने केलेलं आहे. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतोय दादा. ज्या संतांनी आपल्याला या ठिकाणी हे ज्ञान प्रगट करून दिलं. आज खरं तर या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आमच्या गावचं वैभव उत्कृष्ट मृदुंगाचे महामेरू या कमी वयामध्ये उंच टोकाला जाऊन पोहोचले आमचे नितीन महाराज या ठिकाणी आलेले आहे दादा. त्यांच्या या ठिकाणी मी गुणात्म उतरही होण्याची त्या ठिकाणी इच्छा करतो. झालेली सेवा समर्पित ज्या संतांनी आपल्याला हे ज्ञान प्रगट करून दिलं महाराज त्या संतांचं सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा.